नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. यूट्यूबला नवीन व्हिडिओ येत आहे. तर मी आज माझी शाळा दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो स्पेस बघताय ना तुम्ही, तो इथे आम्ही क्रिकेट खेळायचो आणि इथून डायरेक्ट ओपन स्पेस डायरेक्ट बाहेर बॉल वगैरे मारायचो. आणि हा मोठा इथे झाड आहे आंब्याचा. आणि हा जो स्पेस आहे ना इथून म्हणजे ज्यावेळेस हा गॅदरिंगचा स्टेज आहे बरोबर. आणि गॅदरिंगचा स्टेज ही जी स्पेस आहे पूर्ण भरून जायचा त्यावेळेस. आणि ह्या तीन जे वर्ग आहेत ना, 5वी 6वी 7वी 3 वर्ग होते. सगळे बेंच काढून इथे टाकायचे. इथे टाकले का मग जो पब्लिक बसायचा सर्व इथे बसायचा. गॅदरिंगसाठी गॅदरिंगसाठी 2-3 गावातून म्हणजे खोंडा पळसप इकडून लोक यायचे त्यावेळेस. आणि खूप म्हणजे हा स्पेस पूर्ण भरून जायचा असा इथपर्यंत. आणि ही जी टाकी वगैरे ती आत्ताच झालेली आहे, म्हणजे आमच्या वेळेस तर नव्हती टाकी वगैरे. आणि झाडं वगैरे वेगवेगळी झाडं लावलेली फुलांची वगैरे. हा बदामचं झाड, छोटी मोठी अशी झाडं लावलीत. हा जो आंब्याचा झाड आहे ना, भरपूर येतो. आमच्या वेळेस पण यायचा, टपाटप आंबे पाडायचे इथं. मी तुम्हाला दाखवणार हे जे चित्र काढलेलं आहे, पेंटिंग, हे आमच्या वेळेस शिंदे सर होते, त्यांनी काढलेलं आहे, रायगड जिल्ह्याचा पूर्ण. आणि हा जो सूचना फलकमध्ये आता सध्या तरी काचं वगैरे तोडलेली आहेत त्याची. जेव्हा हा एक ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा, जो म्हणजे परमनंट आहे तिथे. याच्यावर काय जर 15 ऑगस्ट वगैरे असले, असं मोठं काही असेल तर इथे सर लिहायची सूचना वगैरे. आणि मग आम्ही शाळेतून सुटलो की आम्ही इथे वाचायचो की उद्याची सुट्टीचा काय आहे. मग आम्ही वाचून मग घरी जायचो. ही पेंटिंग बघू शकता तुम्ही, ही पण शिंदे सरांनीच काढलेली आहे. हा दाखवतो 6वीचा वर्ग, 5वीचा तो वर्ग आमच्या वेळेस होता. हा 6वी, हा 7वी. आता याला संगणकचा रूम म्हणजे कम्प्युटर PC वगैरेचा रूम बनवून टाकला आहे. ते वरती लिहिलं आहे सुद्धा. आता तुम्हाला मी दाखवणार आहे शाळेची मागची बाजू. आत्ता म्हणजे टाकी वगैरे ही आमच्या वेळेस नव्हती आत्ता. आणि हा स्पेस ओपन बघा, तुम्ही बघू शकता एवढा मोठा आहे. शाळेचं वगैरे 1996ला काहीतरी 1981 साली स्थापना झालेली आहे. त्यावेळेस जेव्हा शिक्षक लोक होते, नवीन नवीन आले होते, त्यांनी बिन पगारामध्ये कामसुद्धा केलेलं आहे. आणि बाकीचे सर खूप लांबून आलेले होते, यवतमाळ जळगाव. त्यांनीसुद्धा काही म्हणजे महिने बिन पगारामध्ये काम केलेलं आहे. नंतर मग त्यांना जेव्हा गव्हर्मेंट शाळा झाली तेव्हा त्यानंतर पेमेंट वगैरे चालू झाला. आता तुम्हाला मी दाखवणार ही टाकी वगैरे आमच्या वेळेस नव्हती. आणि ही सुद्धा टाकी आमच्या वेळेस नव्हती. आणि बाथरूम होतं आमच्या वेळेस फक्त. झाडं वगैरे आता नवीन नवीन लावलेली आहेत. ते हा मागचा स्पेस आहे ना, तो दाखवतो तुम्हाला. शाळेचा मागचा स्पेस हा बघा. आम्ही इथे PTच्या तासाला क्रिकेट वगैरे खेळायचो. मोठमोठे दगड आहेत तिथे. झाडं वगैरे आहेत, काजूची लावलेली आहेत. त्याचे नाव माहिती नाही, पण हे खूप छान छान आहेत झाडं. सर होते आम्हाला, चौगुले सर, बोराडे सर. चौगुले सर आहेत आत्ताच. चौगुले सर भेटतात, सतीश सर भेटतात आम्हाला. परत चव्हाण सर आम्हाला हिस्ट्रीला होते आणि सायन्स शिकवायला होते. डोळे सर इतिहासला होते. बोराडे सर पण होते. पाटील सर सुद्धा होते आम्हाला. अजून शिंदे मॅडम होत्या. पाटील सर
आम्हाला हा इंग्लिशला होते. इंग्लिश शिकवायला खूप छान शिकवायचे. म्हणजे पाटील सर शिकवायला खूप छान होते, पण कसं राग जर आला, जर त्यानं विद्यार्थ्यांनी कोणी ऐकलं नाही, तर मग एकदा बोलून ते म्हणजे 2 वेळेला सांगायचे. तिसऱ्यांदा ते मूर्ख दगड आहेस का असे बोलायचे. एकदा सांगितलेलं कळत नाही का असे बोलायचे. आणि दुसरे कोण होते, हां, डोलस सर. डोलस सरांचं नाव मी घेतलंच नाही. तर डोलस सर होते की शिकवायचे खूप छान, इतिहास वगैरे. आणि हा इतिहासच शिकवायचे मला आठवतं आहे. पण त्यांच्या तासाला जर कोणी इकडे तिकडे लक्ष दिला, तर ते बोलायचे डायरेक्ट डस्टर फेकून मारायचे. ते लागो कुठेही लागो, गर्ल्स असू दे, मुलगा असू दे, डायरेक्ट डायरेक्ट ते फेकून मारायचे. आणि बाकी चौगुले सर, चौगुले सरांची सवय कशी होती, ते म्हणजे शिकवायचे खूप छान, मस्त शिकवायचे. आणि जर हेल्प लागली कोणाला, तर ते स्वतः काही पुस्तक असू दे, वही असू दे, स्वतः ती घेऊन बोलायचे, ठीक आहे. मलासुद्धा एकदा बोलले होते, ठीक आहे कदम, तुला काय गरज असेल तर मला सांग, असे बोलायचे. खूप छान बोलायचे. पण ते आत्ता पण ते भेटतात छान. आता मेमध्ये ते जेव्हा मंदिराचा गावात राधाकृष्णाचा उत्सव असतो, तेव्हा ते भेटतात. खूप बोललो मी, अर्धा तास बोलत होतो. असे किस्से भरपूर आहेत. आतरंगिरी पण केलेली आहे, पण ते समजून घ्यायचे. आहे ना मित्रांनो, आपण किती लांब गेलो तरी शाळेची आठवणी येतेच आपल्याला. किती मोठे झालो, आणि ह्या शाळेतून शिकून गेलेले खूप लांब लांब असे गेलेले आहेत. खूप मोठे झालेले. स्वतः आम्हाला सर भेटले कधी का सांगतात की ह्या शाळेचे विद्यार्थी खूप शिकलेत, टक्केवारी काढून खूप लांब लांब गेलेत. कोणी अमेरिकेत गेलं, तर कोणी वॉशिंग्टनमध्ये गेला. शाळेची आठवण आली, शाळेची आठवण आली म्हणून मी इथे ब्लॉग बनवायला आलो. तर असे म्हणजे आठवण राहू द्या. कधी कधी भेट देत जा तुम्ही आलात तर, विसरू नका. आणि तुम्हाला ब्लॉग चांगला वाटत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.